महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था कानके केमिस्ट्री अकॅडमी 3 जून पासून सुरू होत आहे. खास 10वीतून 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस. ऑनलाईन साठी कुठलीही फी नाही. नीट, JEE, MHT, CET साठी स्पेशल बॅचेस. आजच आपला प्रवेश निश्चित करा. कॉल 9822600918 किंवा 9325729992. हेलो स्टूडेंट्स, इन लास्ट वीडियो हमने देखा है कि क्वांटम नंबर क्या होते हैं, इन शॉर्ट एनर्जी लेवल क्या होती है. अभी हमें देखना है कि इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कैसे लिखते हैं. तो पहले हमने क्या देखा, एनर्जी लेवल. वेरी सिंपल. दिस इज द न्यूक्लियस, इट इज द फर्स्ट सेल, it is the second cell, it is the third cell, fourth cell, like this. When cell is the first cell, second cell, third cell and fourth cell. First cell, so first cell is the K cell, second cell is the L cell, third cell is the M cell and fourth cell is the N cell. So K cell is the first cell, or if cell is the first cell, it is the K cell. For second cell, N is equal to 2, that is L cell, third cell M cell and fourth cell is the N cell. Then inside the cell there are subcells. So there are subcells means what? Suppose N is equal to 1, then it is the K cell. Then how many subcell? That is only 1, that is yes, it is 1s. N is equal to 2, it is L cell. In L cell how many subcells? L cell मध्ये किती सबसेल असतील? 2. कारण L सेल साठी n व्हॅल्यू किती आहे? 2. N सेल साठी n व्हॅल्यू किती आहे? 2 आहे. Therefore there are 2 subcell which are that S and P. S and P, 2S and 2P. For N cell, for N is equal to 3, it is the M cell. Third cell is the M cell. How many subcells are there? So number of subcells, that is the SP, S, P and D. That is the 3S, 3P and 3D. And N is equal to 4, which is the cell, N cell. How many subcell? 4 subcell, S, P, D up. It is the 4S, it is the 4P, it is the 4D and 4F. So you know this. How many subcell present in the given cell, that is equal to value of Pn. म्हणजे त्या सेल मध्ये किती सबसेल असायला पाहिजेत हे कशावर डिपेंड असेल? व्हॅल्यू ऑफ n. जैसे कि n व्हॅल्यू कितनी यहाँ पे 1, मग n जर 1 असेल तर सबसेल किती असेल? ओनली 1 सबसेल. n इज इक्वल टू 2, डेफिनेटली n जर 2 असेल तर सेल L असायला पाहिजे, किंवा सेल L असेल तर इट इज द सेकंड सेल. मग फर्स्ट सेल, सेकंड सेल, थर्ड सेल, फोर्थ सेल. फर्स्ट सेल साठी K सेल, सेकंड सेल साठी L सेल, थर्ड सेल साठी M सेल आणि फोर्थ सेल साठी N सेल. सबसेल किती असतात? आपल्याला माहित असलेल्या 4. S सबसेल, P सबसेल, D सबसेल आणि F सबसेल. हाऊ मेनी सबसेल प्रेझेंट इन द गिवन सेल? दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ Pn. आणि व्हेरी क्लिअर, सेल इज द फर्स्ट सेल म्हणजे n व्हॅल्यू 1, सेल इज द सेकंड सेल n व्हॅल्यू इज 2, सेल इज द थर्ड सेल n व्हॅल्यू इज 3 and सेल इज द फोर्थ सेल n व्हॅल्यू इज 4. सपोज सेल इज द थर्ड सेल, सेल इज द थर्ड सेल n व्हॅल्यू इज 3 and it is the M cell. So n value is 3 means for M cell n value किती? 3. म्हणजे M cell मध्ये किती सबसेल असायला पाहिजेत? 3 सबसेल असायला पाहिजेत, which are that S, P, D. आणि थर्ड मध्ये आहेत म्हणून काय? 3S, 3P आणि 3D. So here n is 3, therefore 3S, 3P, 3D. n is equal to 2. How many subcells are there? 2 subcell, which are that S and P. So it is the 2S and 2P. So very simple. Number of subcell present in the given cell is equal to value of n. Then S subcell containing how many orbitals? जे काल आपण पाहिलं होतं मागच्या व्हिडिओज मध्ये, n subcell containing how many orbitals? So yeah, that is the equal to S subcell containing 1 orbital, P subcell containing 3 orbital. Number of orbital, that is 2l plus 1. What is L? L is the quantum number, it is the azimuthal quantum number. आणि परत एकदा ते थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. म्हणजे काय की सबसेल किती आहेत? S, P, D, F. आणि L म्हणजे काय? प्रिन्सिपल, सॉरी L म्हणजे काय? अजिंक्य क्वांटम नंबर. तो असेल 0, तो असेल 1, तो असेल 2 आणि तो असेल 3.
जर L व्हॅल्यू 0 असेल, सबसेल येस असेल किंवा ऑर्बिटल येस असेल, L इज इक्वल टू 1, इट इज द p सबसेल और p ऑर्बिटल्स, L2 दॅट इज द D and it is the F. म्हणजे काय, L व्हॅल्यू 0 असेल तर S सबसेल असेल किंवा मग सबसेल येस असेल तर L व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 0. हे फिक्स आहे, डोंट फॉरगेट दिस. 0 1 2 3, 0 S सबसेल that is 1 P subcell, 2 D subcell and that is 3 F subcell. So these are the subcell, S subcell, P subcell, D subcell, F subcell. L is equal to 0, yes. क्या subcell is the S subcell, L is equal to 0. L is equal to 1, P subcell is there, किंवा मग P subcell असेल तर L ची व्हॅल्यू किती, 1. Same, D subcell, L value is the 2. So remember this, these values are fixed, 0 1 2 3. 0 1 2 3. So this is about the, that is subcell. And then electronic configuration. How to write the electronic configuration? इसके बाद हमें देखना है periodicity of element. For that you should know what is the electronic configuration, and then it is easy to understand why we say that S block element, that is the P block element, by considering the configuration. मग आता काय सांगतोय ते पहा. Simple, that is the n value is equal to 1, n values or n is equal to 1, then n is equal to 1 K cell, that is 1s, n is equal to 2 L, that is the 2s, 2p, n is equal to 3 m, that is 3s, 3p, n is equal to 4 m, that is 3s, 3p, 3d, sorry, n is, that is the m is equal to, n is equal to 4, 4s, 4p, 4d and 4f. Remember this one. Then electronic configuration. So how to write the electronic configuration? Electronic configuration, it is depends on energy sequence rule, or it is also based on Afabu principle. What is this principle? Electron enter into the orbital of lowest energy first. Electron enter into the orbital of lowest energy first, means first electron goes into that orbital which having the lowest energy. How to decide the lowest energy? How to decide the lowest energy? So remember 2 points here. Those orbitals which having lowest n plus L value, those orbital which having lowest n plus L value having lower energy. म्हणजे काय की ज्या ऑर्बिटलची n plus L व्हॅल्यू लो असेल त्याची एनर्जी लो असेल. How to find out the n plus L value? It is very easy. It is very important to decide the energy of subcell or energy of orbital. N plus L value. The orbital which having lowest n plus L value, lower is the energy, and the orbital which having higher n plus L value, higher is the energy, and electron goes into that orbital first which having the lowest n plus L value. इलेक्ट्रॉन कुठे जाईल अगोदर? इलेक्ट्रॉन अगोदर त्या ऑर्बिटल मध्ये जाईल ज्याची n प्लस L व्हॅल्यू कशी आहे? लो आहे, म्हणजे एनर्जी लो आहे. व्हॉट इज n हियर? प्रिन्सिपल क्वांटम नंबर. What is L here? Azimuthal quantum number. L values are fixed 0, 1, 2, 3 याच्या पलीकडे असणार नाहीत. L values are fixed. कुठल्या 0, 1, 2, 3. 0 yes, 1 P, 2 D and 3 F. And N values are directly given to you. Very simple. Suppose when we write the electronic configuration. So 1s, 2s, 2p, 3s, 3p, 3d, 4s, 4d, 4p, 4d, 4f. या प्रकार इलेक्ट्रॉन झाले की आणखी वेगळा काही सिक्वेन्स असेल. नाउ लेट मी एक्सप्लेन. सपोज 1s, n plus L value. So 1s, what is n here? 1. What is n here? 1. Then what is subcell? S. Or which is the orbital? S orbital. And for S orbital, L value is fixed, which is that 0. So n plus L value is 1.
Then 2s, what is the n value? 2. Which is the orbital? S. For s orbital, what is L value? 0. So 2 plus 0, 2. म्हणजे 2s साठी n plus L व्हॅल्यू किती असणार आहे? 2. 1s आणि 2s. What is n plus L value for 1s? 1. For 2s, 2. Which having highest n plus L value? 2s. Therefore, that is the higher is the energy. 1s lower is the energy. Therefore, electron first goes into the 1s. Then 2p. 2p, what is n value? 2. For p subcell, L value is 1. 2 plus 1, 3. Then 3s. 3s, that is 2. Sorry, 3, n value is 3. For s subcell, that is 0. 3 plus, that is 3. See this here. That is the 2p and 3s both having same n plus L value. So when n plus L values are same, then electron कुठे जाईल? Then electron goes into that orbital which having lowest n value. म्हणजे काय? अशा वेळेस काय करायचं? ज्यावेळेस n plus L value सेम असणार आहे. When n plus L values are same, then electron goes into that orbital which having the lowest n value. म्हणजेच काय? 2p आणि 3s both having same n plus L value. मग प्रायोरिटी कशाला देणार आपण? n व्हॅल्यू. मला 2p साठी n व्हॅल्यू किती आहे? 2. आणि 3s साठी n व्हॅल्यू किती आहे? 3. Therefore, electron goes into the 2p instead of 3s. This means that 2p having lower energy than the 3s, and therefore electron goes into the 2p and then 3s. Then 3p. 3p. So what is this 3p? That is the n value is 3. L value is 1. That is 3 plus 1, 4. Then 3p. After that 3d. 3d. So what is this 3? N value is 3. For d subcell, what is L value? 2. 3 plus 2, 5. 1s, 2s, 2p. 3s, 3p. 3d. 3d. After 3d, what is there? 4s. 3d is the part of M cell. And then that is the 4s. So 4s. What is this 4s? 4. N value is 4. What is S? For S subcell or S orbital, L value is 0. 4 plus 0, 4. And these two, see these two subcells or two orbitals, 3d and 4s. This part is very important to define the d block element. See this one, 3d. What is n plus L value? 5. 4s. What is n plus L value? 4. So which having the lowest energy? 4s having the lowest energy. Why 4s having the lowest energy? Because 4s having lower n plus L value आणि ज्याची n plus n व्हॅल्यू लो असते अगोदर इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये जाईल. म्हणजेच काय? तो 4s मध्ये अगोदर जाईल आणि नंतर तो 3d मध्ये जाईल. 3d इज द पार्ट ऑफ M सेल. 3d कुणाचा? 3d कशामध्ये आहे? M सेल मध्ये आहे. 4s कशामध्ये आहे? M सेल मध्ये आहे. म्हणून असं असलं तरी सुद्धा इलेक्ट्रॉन अगोदर जाईल कुठे? 4s मध्ये जाईल आणि 4s नंतर तो कुठे जाईल? 3d. बिकॉज ऑफ एनर्जी सिक्वेन्स रूल or according to the Apu principle, electron goes into that orbital which having the lowest energy. What is meaning of lowest energy? n plus L value. ज्याची n plus L value लो असणार आहे, those orbital which having lowest n plus L value, lower is the energy and electron goes into that orbital which having the lowest energy. म्हणजेच काय? साधं सोपं क्रायटेरिया आहे की 1s. आता पहा, n is equal to 1, only one subcell. 1s, n is equal to 2, 2 subcell. हे फिक्स आहे 1, 2, 3. These are the cells. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 like this. n is equal to 1, only one subcell, 1s. n is equal to 2, 2 subcell, 2s and 2p. n is equal to 3, 3 subcell, 3s, 3p, 3d. n is equal to 4, 4th subcell. n is equal to 4, 4th subcell. Then how many? Sorry, n is equal to 4. How many subcells? 4 subcells. Which are that? That is the 4s, 4p, 4d and 4f. So remember this one. Number of subcell present in the given cell is equal to value of n. Now electron goes in which orbital? Electron goes into that orbital which having lowest n plus L value. ज्या ऑर्बिटलची n plus L value lower असेल, इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल मध्ये अगोदर जाईल. आणि मग लोएस्ट एनर्जी ठरवायची कशी? हाऊ टू डिसाइड द लोएस्ट एनर्जी? दोज ऑर्बिटल हॅव्हिंग लोएस्ट n plus L value, then lower is the energy and electron goes into that orbital if n plus L values are same. For example,
That is the, see this one, when we're talking about the 4p, so 4p, what is n value? Given, n value 1, 2, like this, n value 4p, n is 4, 5s, n is 5, 4f, n is the 4, 6d, n is the 6, so 4p, n is the 4, and for p, l value is fixed, what is that? See this one, that is the 3d and 4p, both having same n plus l value. When n plus l values are same, ज्यावेळेस n plus l व्हॅल्यू सेम असतील त्यावेळेस इलेक्ट्रॉन अगोदर जाईल कुठे? ॲट दॅट टाइम इलेक्ट्रॉन गोज इनटू दॅट ऑर्बिटल विच हॅव्हिंग लोएस्ट n व्हॅल्यू. म्हणजे काय, जर n प्लस l व्हॅल्यू सेम असेल, सारखी असेल, तर लोअर एनर्जी कोणाची घेतात? ज्याची n व्हॅल्यू लो असेल. म्हणजेच काय, 3d आणि 4p दोघांची n प्लस l व्हॅल्यू आहे किती? सेम, 5 and 5. देन विच हॅव्हिंग लोअर एनर्जी? 3d, बिकॉज here n is 3, n is 4. So electron goes into that orbital which having lowest n value. मात्र हे केव्हा अप्लाय करणार? ज्यावेळेस n प्लस l व्हॅल्यू सेम असेल तेव्हा. अगोदर काय ठरवणार? लोअर इज द n प्लस l व्हॅल्यू, लोअर इज द एनर्जी, and electron goes into that orbital. If n plus l values are same, then electron goes into that orbital, electron goes into that orbital which having the lowest n value. And by using this electronic configuration, by using this one, we can write the electronic configuration. Now this electronic configuration, A, first rule, lower is the n plus l value, lower is the energy, electron goes into the orbital of lowest energy. Second rule, if n plus l values are same, then electron goes into that orbital which having the lowest n value. म्हणजे n plus l value जर सेम असेल तर इलेक्ट्रॉन कुठे जाईल? इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटल मध्ये जाईल ज्याची n व्हॅल्यू लोएस्ट आहे. मग आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, आतापर्यंत तुम्ही कदाचित इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहित असाल? 2, 8, 8 and 18. आणि आपण फॉर्म्युला काय दिला होता? नंबर ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 2n². मग इथं 2, 8, 18, पण आपण लिहितोय काय? 2, 8, 2, 8, 8, 18. मग कसं आलं पहा? व्हेरी सिंपल. सो विच इज द फर्स्ट सबसेल? Which is the first subcell? That is the 1s. 1s, then after that is the 1s, 2s. मी एनर्जी इंक्रीज किंवा डिक्रीज असं कुठलं न दाखवता तुम्हाला कॉन्फिगरेशन सोपं जावं म्हणून त्या मेथडने लिहितोय 1s. 1s नंतर काय? 2s. 2s नंतर काय? आफ्टर 2s 2p. आफ्टर 2p व्हॉट इज हिअर? 3s. देन व्हॉट इज हिअर? 3p. 3p. After 3p, electron goes into the 4s. After 4s, electron goes into the 3d. Then electron goes into the, that is this one, 4s. Then 4p. See this one. If any doubt, just calculate n plus l value. आणि ती कुठेही काढता येईल. एकदा तुम्हाला माहिती आहे l पॉसिबल l व्हॅल्यूज किती? 4, 0, 1, 2, 3. n plus l value 3 plus 2 5, 4 plus 1 5, same n plus l value. Then electron first goes into the 3d because lower n value. 4s, 4 plus 0 4, 3 plus 2 5, lower n plus l value. So 1s, 2s 2p, 3s 3p, 4s 3d 4p. Then 5s 4d 5p. Then 6s 4f. Then 5d and then 6p. 7s, then 5f, 6d, 7p. And this is the sufficient to write the electronic configuration of whole periodic table. After 1s, 2s, 2p, 3s, 3p, 4s, 3d, 4p, 5s, 4d, 5p, 6s, 4f. Here energy going on increases. ज्या डायरेक्शनने आपण ॲरो दाखवतोय 7s नंतर ॲरो कुणाकडे आहे? 5f. This means that 5f having higher energy than the 7s, 6d and 7p. So this is the way to write the electronic configuration. 1s, 2s, 2p, 3s, 3p. आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द सबसेल.
So S subcell containing maximum number of electrons, S subcell containing maximum number of electron 2, P containing 6, D containing 10 and F containing 14 maximum number of electron. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन साठी 1s नंतर 2s, 2s नंतर 2p, आफ्टर दॅट 3s हा पार्ट तुम्हाला यायला पाहिजे. 1s 2s, if you have any confusion find out the n plus l value. Suppose 6s 4f, if there is confusion 6 plus 0 6, 4 plus 3 7, 6 7, higher n plus l value, higher is the energy. 4 plus 3 7, 5 plus 2, for D L is equal to 2, you just find out the n plus l value. 4 plus 3 7, 5 plus 2 7, same n plus l value, then electron goes into the 4f because lower n value. n plus l values are same असेल तर इलेक्ट्रॉन अगोदर कुठे जाईल, electron goes into that orbital which having lowest n plus l value, lowest n plus l value. How to write the electronic configuration? Simple. Mata S subcell, see this one, sodium. What is the atomic number of sodium? 11. What is the electronic configuration? So 1s, how many electron? 2, write 2 electron here. 1s2. After 1s, what is there? 2s. What is capacity of 2? 2 electron, 2 plus 2 4. After 2s, what is this? 2p. What is capacity of p subcell? 6. 2p6. 1s, 2s, 2p. After 2p, what is there? 3s. What is capacity of s subcell? 2 electron, but count here. 2 plus 2 4. 4 plus 6 10. How many electrons are there? 11 electrons are there because atomic number is 11. So 2 plus 2 4, 4 plus 6 10, only one electron is there, so that is 3s1. 3s2 लिहू शकणार नाही because available electrons are 11. This is the electronic configuration of sodium. Suppose when you write the electronic configuration, see the fluorine. What is the atomic number of fluorine? Z is equal to 9. You should know the elements. तुम्हाला periodic table माहीत असायला पाहिजे. आणि मी जर असं म्हणेल just do one element in one day आणि सेकंडला रिव्हिजन करा, इन 118 डेज सगळा प्रोडक्ट तुम्हाला येऊन जाईल. रोज फक्त किती एलिमेंट करायचा? एक करा. आणि दुसरा एलिमेंट आज हायड्रोजन केला, हेलियम करा, लिथियम करा. सो प्रत्येक दिवशी फक्त एक एलिमेंट करा आणि अगोदरची रिव्हिजन करा, म्हणजे पिरियडिक टेबल, आणि तो गरजेचा आहे आपल्याला पिरियडिक टेबल. ओके. मग आता मी काय सांगितलं की फ्लोरीन Z is equal to 9 means atomic number 9. How many electrons are there? 9 electrons are there. See this one. So 1s2, 2s2, 2p6, 3s1. So what is this? 1s for sodium. 1s2, 2 electron. After 1s, 2s. That is a 2s2. And then 2 plus 2, 4. Then what is capacity of p6? पण जर आपण 6 लिहिलं, जर आपण 6 लिहिलं तर टोटल किती होतील? 10. आहेत किती? 9. So 2 plus 2, 4. How many remaining? 5. So 2p5. So 2p5, it is the electronic configuration of fluorine. So you know atomic number of fluorine, we can easily write the electronic configuration. आपको atomic number पता होना चाहिए. And by knowing the atomic number हम क्या लिखते हैं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन लिखते हैं. अगर इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन पता है तो हम एलिमेंट का क्लासिफिकेशन कर सकते हैं कि पीरियोडिक टेबल में एलिमेंट कहाँ पे रहेगा. जैसे कि देखो सोडियम, सोडियम का लास्ट इलेक्ट्रॉन कहाँ पे? एस सबसेल में. लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ सोडियम प्रेजेंट इन एस सबसेल, देयरफॉर सोडियम इज एस ब्लॉक एलिमेंट. जो हमें आगे जाके देखना है, इसका भी फंडामेंटल्स में लेने वाला हूँ. सो एफ इज इक्वल टू फॉर फ्लोरीन, जेड इज इक्वल टू 9. लास्ट इलेक्ट्रॉन कहाँ पे? पी सबसेल. सो लास्ट इलेक्ट्रॉन ऑफ फ्लोरीन इज प्रेजेंट इन पी सबसेल, देयरफॉर फ्लोरीन इज द पी ब्लॉक एलिमेंट. वेरी सिंपल, जस्ट रिमेंबर दिस वन. देन सपोज मैंगनीज. Manganese, what is atomic number? 25. Atomic number 25. We have to write the electronic configuration. So this 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. Count करो. 2 plus 2 4 plus 6 10 plus 2 12 plus 6 18. After 3p, what is there? 4s. 4s. What is capacity of S? 2. And then after 4s, what is here? So 18 plus 2, 20. What is capacity of D? 10 electron. But हमारे पास 10 electron है नहीं. कितने बचे? 5. यहाँ पे कितने हो गए? 20. 20 electrons are here. So how many remaining? 5.
3d5. So this is the electronic configuration, and very interesting point, this electronic configuration may be write like this: 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 3p के बाद आप 3d भी लिख सकते हो और 4s भी लिख सकते हो, लेकिन इलेक्ट्रॉन पहले कहाँ पे जाएगा? It is also correct, this is also correct, but after 3p electron goes into the orbital of lowest energy. So 3p के बाद इलेक्ट्रॉन कहाँ पे जाएगा? 4s2, उसके बाद 3d5. You may write this one or this one, both are correct. So this is the electronic configuration, and it is very simple, it is very easy to write the electronic configuration. What is capacity of S subcell? 2 electron, P subcell 6 electron, D subcell 10 electron, F subcell 14 electrons. Suppose if you want to write the electronic configuration of zinc, atomic number of zinc is 30. Atomic number of zinc is 30. So zinc, what is this zinc? So this zinc, we write the 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6. काउंट करो, 2 + 2 4 + 6 10 + 2 12 + 6 18. 3p के बाद क्या लिखते हैं हम? 4s. What is capacity? 2. 4, that is 2. And what is this? 3d 10. So here valence electron is present in 3d. Therefore zinc is d block element. Valence differentiate electron is present in 3d. Therefore this manganese is also d block element. हम condense electronic configuration में लिख सकते हैं. How to write the condensed electronic configuration? By considering the nearest inert gas. Which elements are inert gases? So helium, neon, argon, krypton, xenon, radon. अभी तो फिलहाल इतना यहाँ तक ठीक है. Helium, neon, argon, krypton, xenon, radon. These are the inert gases. Helium atomic number is 2. Neon atomic number is 10. Argon atomic number is 18. Krypton atomic number is 36. Xenon 54, 86. So helium अभी कैसे दिखला है? कंडेंस इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. जैसे कि हमने यहाँ पे क्या लिखा है? सोडियम. सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ सोडियम 1s2 अकॉर्डिंग टू दिस चार्ट. जो आता चार्ट आपण लिहिला ना, जो 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 5s 4d 5p 6s 4f like this. आता काय सांगतो? कंडेन्स. हाऊ टू राईट द कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिताना आपल्याला नियरेस्ट इनर्ट गॅस कन्सिडर करायचं आहे. नियरेस्ट इनर्ट गॅस. सो हाऊ टू राईट द कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, मग आता सोडियम. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम? 11. सो कन्सिडर द नियरेस्ट इनर्ट गॅस whose atomic number is less than the 11. म्हणजे सोडियमच्या जवळचा इनर्ट गॅस, मात्र ज्याचा ॲटॉमिक नंबर सोडियमपेक्षा कमी असायला पाहिजे. ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम इज 11. मग नियरेस्ट इज द निऑन. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ निऑन? 10. मग 10 2 + 2 4 + 6. मग एवढं लिहिण्याच्या ऐवजी फक्त आणि फक्त काय लिहायचं? निऑन अँड 3s1. इट इज द कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. देन what is atomic number of manganese? 25. What is atomic number of manganese? Atomic number of manganese is 25. मग आता manganese चा atomic number किती आहे? 25. So 25 is the atomic number of manganese. ठीक आहे. मग आता nearest inert gas but atomic number is less than 25. So what is manganese? Nearest inert gas, that is argon and krypton. But argon and krypton, we not take the argon. argon नाही घेणार, सॉरी क्रिप्टॉन नाही घेणार. आपण काय घेऊ? आर्गॉन. आर्गॉन इज क्लोज आणि ज्याचा ॲटॉमिक नंबर मॅंगनीज पेक्षा कसा आहे? कमी. व्हॉट इज ॲटॉमिक नंबर ऑफ आर्गॉन? 18. 2 + 2 6 4 6 + 4 10 12 + 6 18. मग एवढं लिहिण्याच्या ऐवजी फक्त काय लिहिणार आपण? आर्गॉन अँड देन 4s2 3d5. It is the condensed electronic configuration. Same criteria for zinc, which is the nearest inert gas whose atomic number is less than 30, that is the 18. मग असं लिहिण्याच्या ऐवजी काय? आर्गॉन 4s2 3d10. 4s2 3d10. We also write the electronic configuration of cations as well as anions. For example, fluorine
F minus, Z is equal to 9. So what is atomic number of fluorine? 9. What is charge on fluorine? -1. Means -1 charge is possible. This is possible only when fluorine accept the 1 electron. So what is the electronic configuration of F minus? So F minus, so 1s2, 2s2, 2p6. Why? Because atomic number is 9, -1 charge means one gain of 1 electron. गेन ऑफ 1 इलेक्ट्रॉन, इसने 1 इलेक्ट्रॉन लिया है और 1 इलेक्ट्रॉन लेने के बाद आपका कॉन्फ़िगरेशन कैसा रहेगा? 1s2, 2s2, 2p6. देन व्हेन यू राइट दिस O2 minus atomic number, that is 1s2, 2s2, 2p6. So this is the electronic configuration of O2 minus. And आपने देखा था कि F minus and O2 minus both having same number of electrons. They are isoelectronic species. First video में मैंने पढ़ाया था आपको ये. So all these are the isoelectronic species. See this one, F minus, O2 minus. Then Fe 3 plus, Z is equal to 26. Iron whose atomic number is 26, 3 plus, इसको बोलते हैं फेरिक. So total number of electrons are 26, but charge is 3 plus, and plus charge is possible only when atom loses the electron. So it loses how many electron? That is the 3 electron. So what is the electronic configuration? 1s2, कंडेंस भी लिख सकते हो आप. 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d6, 4s2, 3d6. See this one. So it is the 2 plus 2, 4, plus 6, 10, plus 2, 12, plus 6, 18, 20, 26. But how many electrons are there? Remove the 3, 3 plus charge. So 26 minus 3. This means that it loses the 3 electron, and any atom first loses the electron from its valence shell. So which is the valence shell? 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 3, 4, 3. So maximum n value is 4. So 4s is the valence shell. It is very important. We write the 4s 3d. So which is the valence of shell? 4s. Okay, which is the valence shell? 4th shell. So पहले वो इलेक्ट्रॉन कहाँ से देगा? वैलेंस सेल से देगा. तो कैसे होता? देखो 3 प्लस, इट लूजेस 3 इलेक्ट्रॉन. सो 4s यहाँ से कितना देगा? 2 और एक देना चाहिए ना, तो 4s. उसके बाद क्या देगा? 3d1. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन 4s0, 3d1. ऐसे भी लिख सकती हो और सिंपली दैट इज 3p6, 3d1. 4s0 लिखने की जरूरत नहीं है. सो इट इज द वे टू राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन. सो सिंपल. How to write the electronic configuration? We consider the energy sequence rule, that is the n plus L value. N plus L value. So 1s, 2s, 2p, 3s, 3p. 3p के बाद 3d नहीं आता. क्यों नहीं आता? मैंने आपको पढ़ाया है. 4s, 4s, 3d, 4p. So remember this. आपको लिखना चाहिए. यहाँ पे हमने क्या देखा? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो व्हेरी सिंपल. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फार सोपं आहे लिहिण्यासाठी. आता हा बेसिक पार्ट आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ॲटॉमिक स्ट्रक्चर इथपर्यंत थांबणार आहोत. आपण फंडामेंटल घेताना सुरुवातीला आपण काय घेऊ? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, त्यानंतर पिरियडिसिटी ऑफ एलिमेंट्स, त्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पॉसिबल आहे त्यानंतर ऑफिसवरून तुम्हाला एक सोशल डिस्टन्स ठेवून आपण हे नोट्स नंतर देणार आहोत. ह्या 1, 2, 3 नीट जेईच्या नोट्स आहेत या माझ्याकडे. त्याच्यामध्ये सगळे पार्ट डिटेल्स आहेत, MCQs आहेत, सोल्युशन्स आहेत, आणि आपण क्लासमध्ये टेस्ट पण घेणार आहोत. लवकरात लवकर ॲक्च्युअल सिलेबसला आपण सुरुवात करू. अगोदर बेसिक पार्ट घेऊ जो तुम्हाला MCQ सॉल्व करताना किंवा ही थिअरी वाचताना अतिशय गरजेचं आहे. म्हणजे अगदी याच्यामध्ये हे डिटेल्स आहेत. फक्त आपण आता काही पार्ट तुमच्या लक्षात यावं, आणि जेणेकरून ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल सिलेबसला सुरुवात करूया त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची गरज पडणार आहे. त्यानंतर मॉलिक्यूल या कॉन्सेप्टची गरज पडणार आहे. व्हॅलन्सी, हायड्रोकार्बनचे काही पार्टची गरज पडणार आहे. त्यामुळं आपण हा पार्ट लवकरात लवकर कव्हर करू आणि मग आपण सिलेबसकडे जाऊया. ओके.